नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती मी राहुल कदम आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्याला कोणी गिफ्ट किंवा भेट दिली तरी आपल्याला सर्वांनाच आवडत असते आणि तीच आपल्या रक्तातील नातेवाईक जे आहे ते ज्यावेळेस आपल्याला त्यांची मालमत्ता असेल, जमीन असेल, जागा असेल, फ्लॅट असेल, हे ज्यावेळेस गिफ्ट स्वरूपात देतात तर त्याची ती जी काही भेट असते ती अविस्मरणीय असते। म्हणजेच मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जे काही बक्षीस पत्रक किंवा ज्याला इंग्रजीमध्ये गिफ्ट डीड म्हटलं जातं ते गिफ्ट डीड काय असतं, हे बक्षीस पत्र कशा पद्धतीने केलं जातं, ही बक्षीस पत्र करताना कोणती काळजी घ्यावी आणि बक्षीस पत्र करत असताना आपण आपली जी काही टॅक्सची रक्कम असेल किंवा स्टॅम्प ड्युटीची जी रक्कम असेल ती कशा पद्धतीने वाचवू शकतो, या सर्व विषयांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना ज्यावेळेस मालमत्ता बक्षीस रूपाने देताना भविष्यात वाद उद्भवू नये यासाठी कायदेशीररित्या बक्षीसपत्र तयार करून देणे महत्त्वाचे असते। यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते। मालमत्तेची किंमत आणि स्थानानुसार ही रक्कम बदलत असते। शुल्क भरल्यानंतर भेटपत्राची नोंदणी स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयात करणे आवश्यक असते। नोंदणी दस्तऐवजाला कायदेशीर वैधता प्रदान करण्यात आलेली असते। म्हणजेच मित्रांनो, ज्यावेळेस आपण कोणतेही बक्षीसपत्र करत असू तर ते जे काही रजिस्टर असेल त्यांच्याकडे ते नोंदणीकृत असावं लागतं आणि त्याची जी काही स्टॅम्प ड्युटी असेल, जे काही शुल्क असेल ते भरलेलं असावं लागतं, तेव्हाच त्या बक्षीसपत्राला कायदेशीर वैधतेचं रूप हे प्राप्त होत असतं। आता जे काही बक्षीसपत्र आहे ते बक्षीसपत्र म्हणजे नेमकं काय असतं तेही आता आपण समजून घेऊया। रक्ताच्या नात्यात मालमत्तेचे व्यवहार करताना भविष्यातील वाद टाळण्यासाठी बक्षीसपत्राची कायदेशीर प्रक्रिया केली जाते। म्हणजेच मित्रांनो, ज्यावेळेस आपले जे काही नातेवाईक असतील, आई वडील असतील किंवा आपल्या रक्ताच्या नात्यातील जे काही नातेवाईक असतील ते ज्यावेळेस हयात असतात ते त्यांच्या नावावरती जी काही मालमत्ता आहे ती गिफ्ट डीड किंवा जे काही बक्षीसपत्र आहे त्याच्या माध्यमातून हे नावावर करून देऊ शकतात ते हयात असताना। त्याचप्रमाणे जर आपल्याला मृत्यूपत्र ही संकल्पना माहिती नसेल किंवा मृत्यूपत्र हे काय असतं, जे कोणी मालमत्तेचा मालक आहे त्याच्या मृत्यूनंतर ते लागू होत असतं। म्हणजे त्याच्या वारसांमध्ये कोणतेही वाद उत्पन्न होऊ नये याकरता मृत्यूपत्राची नोंद केली जात असते। तर हे मृत्यूपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने केलं जातं याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे, तोही व्हिडिओ आपण नक्की पाहावा। आता आपण बघूया की बक्षीसपत्र तयार करत असताना यावरती जे काही मुद्रांक शुल्क वापरलं जातं ते किती असतं ते आता आपण समजून घेऊया। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 2017 नुसार महाराष्ट्र राज्य भेटवस्तू डीडच्या म्हणजेच गिफ्ट डीड करत असताना मालमत्तेच्या मूल्याच्या 3% मुद्रांक शुल्क आकारते आणि कुटुंबातील रक्तातील सदस्यांना कोणतेही पैसे न देता शेतजमीन भेट म्हणून दिली गेल्यास मुद्रांक शुल्क 200 रुपयामध्येही आपल्याला करता येते। म्हणजेच मित्रांनो, जर आपण गिफ्ट डीड करत असू तर गिफ्ट डीड करत असताना जर आपल्या रक्तातील नातेवाईक जर नसतील तर अशा वेळेस आपल्याला 3% मुद्रांक शुल्क भरावं लागतं, ती जी काही मालमत्ता आहे तिच्या बाजारभावाप्रमाणे। आणि जर आपल्या रक्तातील नातेवाईक असेल तर आपण ते फक्त 200 रुपयामध्ये करून घेऊ शकतो। आता 200 रुपयामध्ये मालमत्ता हस्तांतर कशा पद्धतीने केली जाते या विषयाचाही माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे, तो व्हिडिओ आपण नक्की पाहावा आणि 200 रुपयात मालमत्ता आपण कशा पद्धतीने ट्रान्सफर करून घेऊ शकतो तो विषय आपण समजून घेऊ शकतात। आता पुढे समजून घेऊया जी काही रजिस्ट्री करताना आपण कोणकोणती काळजी ती घ्यायला पाहिजे ज्यामुळे आपल्याला भविष्यातील कोणत्याही अडचणींना सामोरं जावं नाही लागू शकणार बक्षीसपत्र करत असताना। मालमत्ता बक्षीसपत्र करताना त्याची रजिस्ट्री दुय्यम निबंधक कार्यालयात केली जाते। आई वडील मुलांना देत असलेल्या बक्षीसपत्राच्या दस्तात भविष्यात ही मिळकत त्यांच्या संमतीशिवाय मुलांनी विकू नये असे नमूद केले जाते। ही अट टाकण्याची जी काही कारण आहे ते म्हणजे काही जी काही मुलं असतात ज्यावेळेस त्यांच्या नावावरती गिफ्ट डीडच्या माध्यमातून मालमत्ता केली जाते
तर ते त्यांच्या आईवडिलांना सांभाळत नाही किंवा त्यांची मनमर्जी राखत नाही, अशा वेळेस ते परस्पर मालमत्ता विक्रीला काढली जाते किंवा प्रत्येक आपत्ती किंवा मुलगा हा चांगला निघेल असं नाही की तो आपल्या आईवडिलांना सांभाळणार नाही किंवा त्यांची जी मालमत्ता आहे ती विक्रीस काढू शकतो। अशा वेळेस जर आपण बक्षीस पत्रामध्ये ती जर अट जर टाकलेली असेल तर आपल्याला भविष्यातील अडचणींना सामोरं जावं नाही लागू शकतायचं आणि आपली जी काही मुलं बाळ आहेत ती आपली नक्कीच काळजी घेतील। आता मित्रांनो, आता हे झालं बक्षीस पत्राबाबतीत, पण आता हे बक्षीस पत्र करत असताना त्यावरती कोणकोणत्या सह्या लागतात तेही आता आपण समजून घेऊया। बक्षीस पत्र करत असताना कुणाच्या आणि किती सह्या आवश्यक आहे हे बक्षीस पत्र कायदेशीररित्या ग्राह्य धरले जात असल्यास बक्षीस पत्र करताना चांगल्या वर्तणुकीच्या 2 साक्षीदारांच्या सह्या त्या बक्षीस पत्रावरती घेतल्या जातात। म्हणजेच बक्षीस पत्र करत असताना आपल्याला 2 साक्षीदार हे चांगले लागतात आणि त्यांच्या तिथे सह्या हे आवश्यक असतात। देणारे घेणारे उपस्थित राहणे अनिवार्य असतात बक्षीस पत्र करत असताना, आणि ज्यांच्या नावे बक्षीस पत्र करावायचं आहे तो अशा दोन्ही व्यक्ती बक्षीस पत्र करताना दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। म्हणजेच जर आपण रक्ताच्या नातेवाईकाच्या नावावरती जर मालमत्ता ट्रान्सफर करणार आहोत त्यावेळेस जे कोणी मूळ मालक आहेत ते आणि ज्याच्या नावावरती ट्रान्सफर केले जाणार आहे ते दोघे जण आणि यांच्या व्यतिरिक्त 2 साक्षीदार अशी सर्वांची तिथे उपस्थिती दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये लागत असते। यामध्ये जमीन, घर, प्लॉट आदी मालमत्ता जवळच्या नात्यातील व्यक्तीला द्यायची असल्यास भविष्यात होणारे वाद टाळण्यासाठी अधिकृत कागदपत्रे केली जातात, त्यालाच हे बक्षीस पत्र म्हटलं जातं। मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की बक्षीस पत्र म्हणजे नेमकं काय असतं, बक्षीस पत्र करत असताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, बक्षीस पत्र करत असताना आपण 200 रुपयामध्ये ही बक्षीस पत्र करू शकतो आणि किंवा जी काही 3% मालमत्ता आपली जी काही मालमत्ता आहे तिच्या 3% आपल्याला टॅक्स भरावा लागतो, त्या माध्यमातून आपण बक्षीस पत्र करू शकतो। त्यासोबतच बक्षीस पत्र करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे या विषयाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण आज बनवला आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। त्यासोबतच मित्रांनो, आपण जमीन, मालमत्ता या विषयाची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपण यापूर्वी बनवले आहे। ते व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर आपण प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहू शकतात। आणि यासोबतच आपल्याला असेच व्हिडिओ, अपडेट, कायदेविषयक माहिती, GR जर आपल्या मोबाईलवरती जर आवश्यक असेल तर आपण आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।